त्यामुळे त्याच्या नेतृत्वाबद्दल विधिमंडळ सदस्यांच्या मनात सन्मानाचे स्थान आहे. अजितची ही स्वकष्ट अर्जित कमाई आहे असं पवार साहेबांनी देखील त्यांच्याबद्दल लिहिलेलं आहे. साहित्य क्षेत्रामध्ये मधु मंगेश कर्णिक यांनी सांगितलेला किस्सा आहे की ज्यावेळेस मालगुंडला केशवसुतांच्या स्मारकाकरता निधीची कमतरता होती तर त्यांना सांगितलं की तुम्ही अजितदादांकडे जा. तर त्यांच्या मनात शंका होती की दादांकडे गेल्यानंतर त्यांना या स्मारकाचं इतकं महत्त्व वाटेल का किंवा हे महत्त्वाचं असेल का. आणि त्यावेळेस ते दादांकडे गेले. दादांना सहकार चळवळीच्या संदर्भात, शिक्षणाच्या संदर्भात, उद्योगाच्या संदर्भात तर सगळ्या लोकांना माहितीच होतं की किती त्यांची आस्था आहे. पण साहित्य क्षेत्राच्या संदर्भात दादा फार प्रगट करत नव्हते. पण ज्यावेळेस ते त्या ठिकाणी गेले त्यावेळेस दादांनी त्यांना सांगितलं की केशवसुतांचं स्मारक हे झालंच पाहिजे. तात्काळ त्याकरता निधी दिला आणि स्वतः फोन करून मधु मंगेश कर्णिकांना सांगितलं की हा निधी मी दिलेला आहे, काम इमिजिएट झालं पाहिजे आणि कुठेही निधी कमी पडला तर तो निधी तुम्ही मला मागा. पण हे स्मारक महाराष्ट्राच्या अस्मितेचं स्मारक आहे, त्यामुळे हे स्मारक करण्याकरता तुम्हाला जी मदत लागेल ती मदत मी त्या ठिकाणी करणार आहे. दादांनी एक किस्सा सांगितला होता की ते म्हणाले मी असं ठरवलं होतं की आधी घर बांधायचं त्यानंतर लग्न करायचं. आणि 1980च्या दशकामध्ये सिमेंटची तीव्र टंचाई होती आणि मग त्यांनी सांगितलं की काय करायचं. मग त्या काळामध्ये सिमेंटचं रेशनिंग होतं. मग माजी मंत्री अंकुशराव निंबाळकर साहेब यांच्याकडनं त्यांनी कसं सिमेंट मिळवलं, कसं घर बांधलं आणि त्यानंतर मात्र मग त्यांनी लग्न केलं. अशा अनेक त्यांच्या जीवनातले गोष्टी छोट्या छोट्या गोष्टी आहेत. पण त्यातनं ते कसे दृढ निश्चयी होते की एकदा जे ठरवलं ते करायचंच अशा पद्धतीनं त्यांचं खरं म्हणजे कार्य होतं. मला आजही आठवतं की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ज्यावेळी आम्हाला कमी सीट्स मिळाल्या, महाविकास आघाडीला चांगला विजय त्या ठिकाणी मिळाला. त्यानंतर आम्ही तिन्ही पक्षाचे जे नेते होतो, मी असेल, शिंदेसाहेब असतील, अजितदादा असतील, यांनी गांभीर्याने दौरे चालू केले. जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसं पोचता येईल. शिंदेसाहेब आणि मी तर दौरे करत होतो, पण मी असं म्हणेन की त्या काळामध्ये सर्वात जास्त फिरलेले अजितदादा होते. लोकसभेच्या निवडणुकीनंतर अजितदादांनी घर जे सोडलं ते रोज एकही दिवस असा नाही की ते कुठल्या जिल्ह्यात नाही. सातत्याने एकेका जिल्ह्यात जाऊन त्या ठिकाणी त्यांचे आमदार असतील, त्यांचे सदस्य असतील, कोणी माजी आमदार असतील, यांच्या सभा करायच्या, त्यांचे कार्यक्रम करायचे. त्यातनं त्यांनी पक्षाला एक कॉन्फिडन्स हे देण्याचं काम त्या ठिकाणी केलं. खरं म्हणजे दादांच्या जाण्याने संपूर्ण महाराष्ट्र तर हळहळला आहेच, पण निश्चितच त्यांच्या कुटुंबांना, सुनेत्रा बहिणींना जे काही दुःख झालं असेल ते आपण सगळे समजू शकतो. पण या विकट परिस्थितीतही बहिणींनी अतिशय धीरोदात्तपणे या ठिकाणी त्यांचं कार्य पुढे नेण्याकरता कठोर निर्णय घेतला आणि अत्यंत संयमी आणि घरंदाज पद्धतीनं आज ज्या पद्धतीनं त्यांनी हे सगळं जे काही कार्य आहे ते हातामध्ये घेतलं आहे, ते कार्य त्या पेलतायत. निश्चितपणे आपण सगळे लोक आणि आपल्या सद्भावना या त्यांच्या पाठीशी आहेतच. कारण शेवटी राजकीय क्षेत्रामध्ये अनेक वेळा व्यक्तिगत वेदना आपल्याला बाजूला ठेवून समाज, राज्य याचा विचार करत आपलं कर्तव्य त्या ठिकाणी बजावत राहावं लागतं. मला विश्वास आहे की वहिनी देखील ज्या प्रकारे दादांनी एक आपली वेगळी प्रतिमा तयार केली तशी आपली प्रतिमा तयार करतील आणि त्याच पद्धतीनं दृढतेनं या ठिकाणी काम करतील. खरं तर दादांचा जन्म हा आपल्याला माहिती आहे राहुरी तालुक्यातला होता आणि दादांचे जे मामा आहेत, कदम कुटुंब जे आहे, हे कट्टर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं कुटुंब होतं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पदाधिकारी देखील त्यांचे मामा होते, त्यांचं घर होतं. दादांचं बालपण
बऱ्यापैकी मामांच्या घराकडे गेलं असल्यामुळे त्यांच्या त्या कार्याची जाणीव देखील होती. पण दादा मात्र मोठे हे जो काही त्या काळचा काँग्रेसी विचार होता किंवा पवार साहेबांचं जे नेतृत्व होतं त्या नेतृत्वातून ते पुढे झाले. त्यांनी शिक्षण पूर्ण केल्यानंतर शेतीची सुरुवात केली. टोमॅटो लागवड, दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन या सगळ्या गोष्टी त्यांनी स्वतः केल्या आहेत. हे मला जी काही माहिती आहे त्यात त्यांनी स्वतः वहिनींनी या ठिकाणी हे सगळं काम करणं, त्याचं मार्केटिंग करणं, बाजारात देखील या सगळ्या वस्तू पोचवणं, या सगळ्या गोष्टी म्हणजे ज्याला आपण जमिनीतनं उठून मोठं होणं म्हणतो अशा प्रकारचं सगळं कार्य हे त्यांनी केलं. आणि म्हणूनच सामान्यातल्या सामान्य माणसाच्या अडीअडचणी या दादांना माहिती होत्या. सहकार, शेती, ग्रामीण विकास यातनं त्यांनी राजकीय प्रवास जो सुरू केला तो सातत्याने आपल्याला माहिती आहे की वेगवेगळ्या पदांवर दादा राहिले. त्यांनी अतिशय चांगलं काम हे वेगवेगळ्या पदांवर केलं. आणि हे सगळं करत असताना त्यांनी जे अर्थसंकल्प मांडले ते जर आपण बघितलं तर त्या अर्थसंकल्पांचा जो काही स्थायी भाव आहे त्याच्यामध्ये त्यांचा भर हा नेहमी राजकोषीय स्थैर्य निर्मितीवर असायचा. म्हणजे महसुली वाढ आणि खर्चाला प्राधान्यक्रम, विकास अभिमुख विस्तार म्हणजे भांडवली गुंतवणूक वाढवून रस्ते, ऊर्जा, सिंचन, उद्योगांना चालना देणं आणि संरचनात्मक संतुलन या 3 गोष्टींवर आधारित सगळे त्यांचे अर्थसंकल्प आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे खर्चावर नियंत्रण ठेवण्याचं काम ते नेहमी करायचे. मला आजही आठवतं की आम्ही मंत्रिमंडळाच्या बैठकीत जेव्हा बसायचो त्यावेळी शिंदेसाहेब बसायचे, त्यांच्या बाजूला मी बसायचो आणि मग दादा बसायचे. आणि तो काळ अतिशय घाईचा काळ होता. अनेक वेळा माझी भूमिका रेफरीची यायची कारण शिंदेसाहेबांचा हात खुला होता. त्यामुळे ते दरवेळेस एखादी नवीन योजना आणायचे. दादा म्हणायचे आपण आता मोठ्या योजना केलेल्या आहेत, मग आता ही योजना कशी करायची. मग शिंदेसाहेब मला म्हणायचे की नाही आपल्याला ही केली पाहिजे. मग मी त्यांना सांगायचो केली पाहिजे. मग ते सांगायचे नाही पण आत्ता पैशाची तंगी आहे. मग मी यांना सांगायचो पैशाची तंगी आहे. असं करून मग शेवटी दोघांचं एकमत व्हायचं आणि मग आम्ही ती योजना पूर्ण करायचो. त्यामुळे हा आमच्या तिघांच्या स्वभावातला हे अंतर होतं. पण मला असं वाटतं की आम्ही तिघं एकमेकाला कॉम्प्लिमेंट करत होतो. आणि म्हणून त्यातनं एक कुठल्याही मुख्यमंत्र्याला अर्थमंत्री कसा पाहिजे तर तो अजितदादांसारखा पाहिजे की जो तुम्हाला नेहमी वास्तविकतेचा आरसा दाखवेल पण त्याच वेळी राज्याची वाटचाल थांबवणार नाही. अशा प्रकारचा अर्थमंत्री हा आपण त्यांच्या माध्यमातून बघितला. आपल्याला कल्पना आहे की विकासाच्या संदर्भात विशेषतः एकदा मला विचारलं की समजा दादा त्या ठिकाणी जर मंत्री झाले नसते तर काय झाले असते. मी बोलताना म्हटलं त्यांच्यात शिस्त तर पोलीस सारखी आहे, कदाचित पोलीसमध्ये घेतले असते. हाडाचे शेतकरी आहेत तेव्हा कदाचित शेतकरी झाले असते. पण नंतर मग माझ्या डोक्यात विचार आला की दादा निश्चितपणे या ठिकाणी बांधकाम इंजिनियर झाले असते. कारण बांधकामाच्या संदर्भात अगदी छोट्यातल्या छोट्या बारीक बारीक गोष्टींमध्ये जाणं, सरकारी काम उत्तम गुणवत्तेचं झालं पाहिजे हा त्यांचा आग्रह. सकाळी 6 वाजता साईटवर जाणार, सगळ्या अधिकाऱ्यांना बोलवणार आणि त्यातल्या छोट्या छोट्या गोष्टी शोधून काढणार. हे असं काय, हे तसं काय, हे काय वापरलंय, याची किंमत किती आहे. आणि म्हणून जी जी बांधकामं दादांच्या देखरेखीखाली झाली आपण जर बघितली तर एक सरकारी बांधकामाचा खाक्या असतो, त्या खाक्यातली ती बांधकामं वाटत नाहीत. ती बांधकामं ही एखाद्या खाजगी बांधकामाला लाजवतील अशा प्रकारची बांधकामं आहेत. आणि कधीकधी दुर्दैव काय असतं बघा की दादांनी स्वतः पाठपुरावा करून ज्या मेडिकल कॉलेजची वीट ठेवली, दुर्दैवाने शेवटी त्यांचा देह त्याच मेडिकल कॉलेजमध्ये आपल्याला न्यावा लागला. यापेक्षा मला असं वाटतं दुर्दैवी अजून काही असू शकत नाही. त्यांचा दर्जा आणि सौंदर्यसृष्टी ही खरोखर अतिशय चांगली होती. खरं तर कोविडच्याही अभूतपूर्व संकटामध्ये दादा पूर्णपणे मैदानात होते. आपल्याला कल्पना आहे की
त्या काळामध्ये अनेक प्रश्न निर्माण झाले होते, पण खंबीरपणे राज्याचे अर्थमंत्री म्हणून आणि अर्थमंत्र्याच्याही पलीकडे ही आपली जबाबदारी असं समजून या संपूर्ण कोविडच्या काळात सरकारची बाजू योग्य पद्धतीने मांडणं असेल, सरकारचे निर्णय योग्य होतील या दृष्टीनं काम असेल, या सगळ्या गोष्टी दादांनी केल्या. त्यामुळे मी असं म्हणेन की महाराष्ट्राने एक नेता गमावला, एक प्रशासक गमावला, मी वैयक्तिक एक मित्र गमावला. आपण सगळ्यांनी ज्यांना आपण आपल्या कुटुंबासारखं समजत होतो असा कुटुंबातला एक व्यक्ती आपण सगळ्यांनी या ठिकाणी गमावला. खरं तर साखर कारखानदारीच्या क्षेत्रात, सहकाराच्या क्षेत्रात त्यांनी केलेलं कार्य आपण सगळ्यांनी बघितलं आहे. शिक्षणाच्या क्षेत्रात त्यांनी केलेलं कार्य, सगळ्या संस्थांचं नाव, सगळ्या कारखान्यांचं नाव या ठिकाणी घेणार नाही, पण या प्रत्येक गोष्टीत दादांचा एक ठसा आपल्याला पाहायला मिळतो. त्याच्या प्रत्येक विकासामध्ये दादांच्या पाऊलखुणा आपल्याला पाहायला मिळतात. एक दादांचा टच आपल्याला पाहायला मिळतो, एक दादांचा ब्रँड आपल्याला पाहायला मिळतो. मला असं वाटतं की अशा पद्धतीनं हे कार्य करणं हे खरोखर राजकीय नेत्यांनी देखील यातनं शिकण्यासारखं आहे. खरं तर आज दादा आपल्यामध्ये नाहीत आणि निश्चितपणे आता आठवणींच्या व्यतिरिक्त आपल्याजवळ मला असं वाटतं की त्यांच्या स्मृतीच राहणार आहेत. पण अशा या सगळ्या जो काही विचारांचं काहूर आहे, वेगवेगळ्या आठवणी आहेत, यावर जर आपण बोलत राहिलो तर कदाचित आपल्यापैकी प्रत्येक जण दिवसभर बोलू शकेल. आणि म्हणून खरं तर कवी पी सावळाराम यांचं एक गीत आहे, त्यातलं एक कडवं हे केवळ दादांकरताच लिहिलं आहे का असं आपल्याला वाटावं. जनसेवेचे बांधून कंकण, त्रिभुवन सारे घेईन जिंकून, अपूर्व आपुले दृढसिंहासन, नित भिजतो मानवतेला, जो आवडतो सर्वांना तोची आवडे देवाला. मला असं वाटतं की हे कदाचित दादांकरताच लिहिलं आहे असं आपल्या सर्वांना जाणवावं. मी दादांच्या पावन स्मृतींना या ठिकाणी विनम्र अभिवादन करतो. त्यांच्या आत्म्यास